तुमच्या घरात कुबेर यंत्र आहे का? कारण लक्षात घ्या, प्रत्येक कुबेर यंत्र लक्ष्मीला आकर्षित करतच असं नाहीये. उलट काही चुका तुमच्या आयुष्यात दारिद्र्य, आर्थिक नुकसान, आरोग्यात बिघाड, व्यवसायातील अपयश आणि कुटुंबातील कलह यांना निमंत्रण देऊ शकतात. होय, कुबेर यंत्र जर चुकीच्या जागी ठेवला गेला असेल तर तो धनलाभाऐवजी दारिद्र्य आणू शकतो. कारण एक छोटीशी चूक सुद्धा आर्थिक नुकसान घडवू शकते आणि तुमच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर पाणी फिरू शकते. घरात कुबेर यंत्र ठेवलं असेल आणि तरीही पैसा टिकत नसेल, खर्च वाढत असेल, आरोग्यात बिघाड होत असतील, मानसिक अशांतता असेल, घरात कलह होत असतील, तर या व्हिडिओत तुम्हाला त्याच्या खऱ्या कारणांचा उलगडा होणार आहे. कुबेर यंत्र इतकं प्रभावी असतं तरी का? मित्रांनो, कुबेर हे केवळ धनाचे देवता नाहीयेत, तर ते आपल्या घरातील स्थिरता, मालमत्ता, जमिनीचे सौदे, बँक बॅलन्स, दागिने आणि आर्थिक स्थैर्य यांचंही रक्षण करत असतात. कुबेर यंत्र हे त्या अनंत शक्तींचं प्रतीक आहे जे धनप्राप्तीच्या मार्गातील अडथळे दूर करतात, नवीन संधी उघडतात, व्यवसायात वृद्धी करतात आणि आर्थिक सौख्य देतात. पण या यंत्राच्या स्थापना, विधी, दिशेत आणि जागेच्या निवडीत जर क्षुल्लक चूक झाली तर परिणाम मात्र खूप मोठा होत असतो. काही जण घरात कुबेर यंत्र ठेवतात पण त्याचे नियमच पाळत नाही. काहींनी तर ते बाथरूम जवळ ठेवलंय, काहींनी बेड खाली आणि काहींनी तर शूज रॅकच्या वर ठेवलंय. अशाने लक्ष्मी कशी प्रसन्न होणार? कुबेर यंत्र नेहमी घराच्या उत्तरेकडे किंवा उत्तर पूर्व दिशेत ठेवायला हवं. पण लक्षात ठेवा, उत्तरेकडे ठेवताना त्या जागेची स्वच्छता, सात्विकता आणि निर्मळता फार महत्वाची आहे. घाण, ओलसरपणा किंवा अनावधानाने ठेवलेली वस्तू कुबेर यंत्राच्या शक्ती कमी करू शकतात. काही वेळा लोक कुबेर यंत्र दुकानातून आणतात पण त्याची प्राणप्रतिष्ठाच करत नाही. या यंत्राची स्थापना शक्यतो गुरुवारच्या दिवशी करावी. कधीही चुकूनही मंगळवारी किंवा शनिवारी त्याची प्राणप्रतिष्ठा करू नये. कुबेर यंत्र आणल्यानंतर त्याला गंगाजलाने शुद्ध करावं, त्यावर केशर, चंदन या सगळ्या गोष्टी लावाव्या आणि त्याच्या समोर तुपाचा दिवा लावावा. यंत्र स्थापनेनंतर रोज त्याला ओम यक्षाय कुबेराय वैश्रवाय धनधान्य धिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा या मंत्राचा 11 वेळा जप करावा. हे केल्याने कुबेर यंत्राची जागृती होते आणि त्याची शक्ती कार्यरत राहते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, देवघरात असलेल्या इतर यंत्रांपासून कुबेर यंत्राला थोडंसं अंतरच द्यावं. त्याचं एक स्वतंत्र स्थान असणं खूप आवश्यक आहे. कुबेर हे धनसंपत्तीचे देव आहेत, पण जेव्हा घरात वाद, राग, तणाव या गोष्टी असतील तेव्हा त्याची शक्ती कमी होते. म्हणूनच घरात कायम सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी. सकाळी उठल्यानंतर श्री बीज मंत्राचा जप करावा. हा जप केवळ तुमच्या मनाला शांती देत नाही तर कुबेर यंत्राच्या सकारात्मक शक्तींनाही बळ देत असतो. कुबेर यंत्र खरेदी करताना त्याचा धातू तपासावा. तो शुद्ध तांबे, चांदी किंवा पंचधातूपासून बनलेला असावा. बाजारात नकली यंत्राचीही भरमार आहे. अशा यंत्रांमुळे काही साध्य होत नाही, उलट भ्रमही वाढतो. तुमच्या राशीनुसार सुद्धा कुबेर यंत्राची स्थापना करता येऊ शकते. जसं की वृषभ, कन्या, मकर या राशीच्या लोकांसाठी उत्तरेकडील दिशा विशेष लाभदायक असते, तर कुंभ आणि मिथुन राशीसाठी उत्तर पूर्व दिशा उत्तम ठरते. असं म्हणतात, योग्य दिशेचं पालन केल्याने कुबेर यंत्र जास्त प्रभाव दाखवतं. ज्यांच्या घरात कुबेर यंत्र आहे पण तरीही पैसा टिकत नाहीये, त्या व्यक्तींनी प्रत्येक गुरुवारी कुबेराच्या समोर 5 पिळांचं केशराचं गंध लावावं. 5 लाडू त्याला नैवेद्य म्हणून दाखवावे आणि श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः, श्रीम ह्रीम श्रीम कुबेराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. असे केल्याने यंत्राची ऊर्जा शुद्ध होते आणि पैशांची गळती थांबते. त्याचबरोबर कुबेर यंत्रासमोर कधीही काळे वस्त्र, फाटलेले कपडे, खराब तुटकी मूर्ती किंवा नकारात्मक गोष्टी ठेवू नये. यामुळे यंत्राचा प्रभाव कमी होतो. म्हणूनच घरात कुबेर यंत्र असेल तर ते योग्य प्रकारे जागृत करावं. कारण जर ते झोपलेलं असेल तर ते केवळ धातूचा तुकडा आहे, पण जागृत असेल तर तुमचं नशीब बदलू शकतं. ते धन, आरोग्य आणि सुख घेऊन येऊ शकतं.
तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न लिहू शकता। त्याचसोबत व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान, उपाय आणि संस्कृतीची नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक, इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।